नमस्कार मित्रांनो, काय मग कसे आहात? बरे आहात ना? काय कसा वाटला भीमाशंकरच्या ट्रिपचा व्हिडिओ? चला तर मग आज तुम्हाला मी रांजणगावचा महागणपती दाखवण्यासाठी निघालेलो आहे। पुण्याच्या शिरूर तालुक्यातील रांजणगाव या गावात श्री भगवान शंकराने या महागणपतीची स्थापना या मणिपूर या गावात केलेली आहे आणि याच मणिपूरला आज रांजणगाव या नावाने ओळखले जाते। आंब्याचं सीझन चालू झाल्यामुळे सगळीकडे आंब्याची दुकाने लागलेली दिसत होती। रांजणगाव परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात MIDC पसरलेली आहे, त्यामुळेच रांजणगाव परिसराचे शहरीकरण झपाट्याने होत आहे। कचरा पेटीत टाकायचा असतो, कचरा गाडीत टाकायचा असतो, पण आपली लोक कचरा हा रस्त्यावर टाकतात। ही खूप मोठी शोकांतिका आहे। हा MIDC परिसर असल्याने इकडे महाराष्ट्रातूनच नव्हे तर भारतातून लोक कामाच्या शोधात येताना दिसतात। रांजणगाव परिसर हा पुणे शहराच्या जवळच असल्याने पुण्यावर जसा ताण येतोय तसाच नकळत परिसरावर पुण्याच्या शेजारील परिसरावर येताना दिसत आहे। तर मित्रांनो, आता आपण रांजणगाव या गावामध्ये आलेलो आहे आणि समोरच्याच बाजूस आपल्याला रांजणगावच्या महागणपतीची कमान दिसत आहे, आपण पाहू शकताय। हे ठिकाण पुण्यापासून अवघ्या 50 किलोमीटरवर असल्यामुळे इथे येणाऱ्या जाणाऱ्यांची, भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते। पुणे आणि नगर या रोडवरच हे गाव असल्यामुळे इकडे ट्रॅफिकही मोठ्या प्रमाणात असते। तर मित्रांनो, हेच आहे महागणपती रांजणगावचे मुख्य प्रवेशद्वार।
मूळ मूर्तीचे नाव मोहतकट असून या मूर्तीला 10 सोंडा आणि 20 हात आहेत। ही मूर्ती मंदिराच्या तळघरात ठेवलेली आहे। दर्शनी भागात पूजेकरता ठेवलेल्या मूर्तीच्या बाजूला रिद्धी-सिद्धी आहेत। ही मूर्ती डाव्या सोंडेची असून पूर्वाभिमुखी आहे। गणपतीला प्रसन्न करवून भगवान शंकराशिवाय इतर कोणी आपला वध करू शकणार नाही असा वर त्रिपुरासुराने मिळवला। या वरामुळे त्रिपुरासुर उन्मत्त झाला। सर्व देवांना त्याने पराभूत केले। सर्व देव हिमालयात दडून बसले। त्रिपुरासुर मोठ्या ऐटीत इंद्राच्या आसनावर जाऊन बसला व त्याने आपली वक्र दृष्टी भगवान शंकराकडे वळवली। त्यांच्याकडे जाऊन त्याने कैलास पर्वताची मागणी केली। त्रिपुरासुराचे 2 सेनापती भीमकाय व वज्रदंत यांनी भूलोकी सर्वांना त्रास देण्यास प्रारंभ केला। तेव्हा एका ब्राह्मणाचे रूप घेऊन शंकर त्रिपुरासुराकडे आले व म्हणाले, व मला 64 कला येतात त्या दाखवण्यासाठी आलो आहे असे सांगितले। त्रिपुरासुराने तुझी कला आवडली तर तू जे मागशील ते देईन असे सांगितले। ब्राह्मणाने 3 विमाने करून दिली व त्याला सांगितले, यातून तू कुठेही जाऊ शकशील, मात्र शंकराने बाण मारल्यास तुझा नाश होईल। त्रिपुरासुराने आनंदाने त्या ब्राह्मणाला 10 गावे बक्षीस दिली। नंतर त्रिपुरासुर व शंकर यांच्यात तुंबळ युद्ध झाले। शंकराने प्रणम्य शिरसा देवम या श्लोकाचे स्मरण करून एका बाणात त्रिपुरासुराचा वध केला। कार्तिक शुद्ध पौर्णिमेला ही घटना घडली म्हणून या दिवसाला त्रिपुरी पौर्णिमा म्हणतात। शंकराने गणेशाचे जेथे स्मरण केले ते मणिपूर गाव होय। तिथे शंकराने गजाननाची स्थापना केली। आज तेच गाव रांजणगाव म्हणून ओळखले जाते। मित्रांनो, मनोभावे पूजा अर्चा आणि दर्शन घेतल्यानंतर ओढ लागली ती परतीची आणि त्यासाठी मग आपसुकच पावले घराच्या दिशेने निघाली। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? लाईक शेअर कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।